बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी दोनही उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासंदर्भातली आहे। आज दोनही उपमुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत, तर तिथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणात पोहोचतायत। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जालन्याच्या परतूर इथं दुपारी 12 वाजता पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। दादांच्या उपस्थितीत सुरेश जेटली यांचा पक्षप्रवेश होणार आहे, तर तिथं रत्नागिरीत शिंदेंची आभार यात्रा पोहोचते आणि या निमित्तानं सभेकरता रत्नागिरीत जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। काल आपले प्रतिनिधी राहुल वर्धे यांनी या सगळ्या सभास्थळाचा आढावा सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेला होता। तर अजित पवार आज जालना दौऱ्यावर आहेत, तर रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा सुद्धा आज होणार आहे। नाशिक नंतर एकनाथ शिंदे आता कोकणात पोहोचलेले आहेत। तर रत्नागिरीतल्या या घडामोडींकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत। उदय सामंत सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सभास्थळी। तर रत्नागिरीचा दौरा सर्वार्थानं महत्त्वाचा याकरता कारण पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला या कोकणातल्या दौऱ्यानंतर खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते। अनेक महत्त्वाचे पक्षप्रवेश कोकणात होणार असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे आजची रत्नागिरीतली सभा सुद्धा तितकीच महत्त्वाची शिंदेंची मानली जाते। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले दोनही प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जालन्यावरून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुधाकर जाधव, जे अजित पवार यांच्या संदर्भात आपल्याला अपडेट देतील। तर रत्नागिरीवरून कोकणातून आपले प्रतिनिधी राहुल वर्धे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला थेट जाते जालन्याला। सुधाकर, तुमच्याकडे येते सुरुवातीला। दादांचा हा दौरा सर्वार्थानं महत्त्वाचा आहे। जालन्यामध्ये पक्षप्रवेश सुद्धा होणार आहे आज, त्यामुळे हा दौरा फार महत्त्वाचा मानला जातोय। जेटली यांचा पक्षप्रवेश आज होणार आहे। नक्कीच लागवीजी, आपण जर पाहिलं तर अजित पवार आज जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या दौऱ्यावर आहेत। परतूर शहरातील या क्रीडा संकुलच्या मैदानावर माजी आमदार सुरेश कुमार जेतल्या यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। सुरेश जेतल्या यांच्या सोबत जवळपास 7 ते 8 नगरसेवक तसेच पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य यांचा देखील पक्षप्रवेश राष्ट्रवादीत होणार आहे। या पक्षप्रवेश सोहळ्याला सुनील तटकरे देखील उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे मोठे नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला। या पक्षप्रवेश सोहळ्याची जय्यत अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास 4 ते 5 हजार खुर्च्याची आसन व्यवस्था देखील कार्यकर्त्यांना बसण्यासाठी करण्यात आलेली आहे। तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे। दुपारी 12 वाजेच्या सुमारास याच ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेश कुमार जेतलिया व त्यांच्या समर्थकांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीमध्ये होईल। त्यानंतर अजित पवार यांची जाहीर सभा देखील याच परतूरच्या मैदानावर होणार आहे। त्यामुळे हा राष्ट्रवादीचा जालन्यातील सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा अजित पवारांच्या विधानसभा निवडणुकीनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे। लागवीजी, निश्चित सुधाकर, आपण पाहतोय की या सगळ्या घडामोडींकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। तर थेट जाते आता कोकणात। राहुल वर्धे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नाशिक नंतर एकनाथ शिंदे कोकणात येत आहेत। कोकण खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्या दृष्टिकोनातून शिंदेंचा हा दौरा फार महत्त्वाचा आहे, कारण याही ठिकाणी मोठे पक्षप्रवेश होणार आहेत असे संकेत मिळत आहेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये आता राजन साळवी त्यांचा सुद्धा पक्षप्रवेश झालेला आहे आणि आज एकनाथ शिंदे या ठिकाणी येत आहेत। ऑपरेशन टायगर अंतर्गत आपण पाहिलं तर उदय सामंत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुरुंग लावलेला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, कारण या ठिकाणचे आमदार सुभाष बने आणि आमदार गणपत कदम जे आहेत ते आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, सरपंच आहेत, माजी अध्यक्ष सुद्धा आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। राहुल, आपण साधारणतः किती वाजता या सभेला सुरुवात होईल या सगळ्या संदर्भात काही अपडेट मिळत आहेत का?
दुपारी 2:30 वाजता ही आपल्याला सुरुवात होणार आहे. जवळपास 50,000 पेक्षा जास्त या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणार आहेत आणि एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे शिंदे सेनेचे काही मंत्री सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता या ठिकाणी. निश्चित 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 राहुल आणि सुधाकर, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.